नागपूरच्या बॉडी बिल्डिंग क्षेत्रात दबदबा. जिममध्ये प्रोटीन्स विकता विकता ड्रगच्या विळख्यात सापडला. माजी नगरसेवकाच्या लेकाला बेड्या. नागपूरच्या गुन्हेगारी आणि राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर आली आहे. नागपूरमधील माजी नगरसेवकाच्या मुलाला एमडीची तस्करी करताना पोलिसांनी अटक केली आहे. माजी नगरसेवक अजय बुग्गेवार यांचा मुलगा संकेत बुग्गेवार याला एमडी तस्करी करताना गणेश शेठ पोलिसांनी अटक केली आहे. या धडक कारवाईत पोलिसांना त्याच्याकडून 16.7 ग्रॅम एमडी पावडर आढळली असून जवळपास 1.67 लाख रुपयाच्या एमडी पावडरसह 18.17 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला गेला आहे. पुढे आलेल्या माहितीनुसार संकेत बुग्गेवार हा नागपूरचे भाजपाचे माजी नगरसेवक अजय बुग्गेवार यांचा मुलगा आहे. संकेत जिम ट्रेनर असून स्वतः बॉडी बिल्डिंग करतो. सोबतच संकेतने नोव्हेंबर 2022 मध्ये दिल्ली येथे बॉडी बिल्डिंग अँड फिटनेस चॅम्पियनशिपमध्ये सुवर्ण पदक आणि मिस्टर इंडिया हे शीर्षक आपल्या नावे केले. संकेत जिम ट्रेनर असल्याने जिममध्ये व्यायाम करणाऱ्यांना विटॅमिन सप्लिमेंटची विक्रीही करत होता. मात्र तो आता एमडी ड्रग तस्करीकडे कसा वळला याचा तपास पोलीस करतायत. पोलिसांनी संकेतला अटक केली तेव्हा तो एमडी या अंमली पदार्थाची डिलिव्हरी देण्यासाठी जात असल्याचा आरोप आहे. आरोपी संकेत हा गणेशपेठ येथील मध्यवर्ती बसस्थानकासमोरील हेडाऊ रेस्टॉरंटजवळ येणार असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती आणि या माहितीच्या आधारे गणेशपेठ पोलिसांनी शनिवारी रात्रीपासूनच सापळा रचत अटक केली आहे. पोलीस स्टेशन गणेशपेठ हद्दीमध्ये बसस्टँड परिसरामध्ये PI मुलानी आणि पोलीस स्टेशन गणेशपेठचे API जाधव, PSI डोईफोडे, DBचा स्टाफ, पोलीस कॉन्स्टेबल सागर आणि पोलीस कॉन्स्टेबल इतर जे DBचे अंमलदार आहेत ते पेट्रोलिंग करत असताना त्यांना अशी गोपनीय खात्रीशीर माहिती मिळाली की एक थार गाडी आहे ज्याचा क्रमांक MH45AV4554 ही थार गाडी आहे महिंद्रा कंपनीची. या थार गाडीमध्ये एक व्यक्ती MD हे जे ड्रग्स आहे ते डिलिव्हर करण्याकरता येणार आहे अशी खात्रीशीर माहिती मिळाली होती. त्या अनुषंगाने आमचे पोलीस पथक सापळा रचून तयार होते आणि जेव्हा ती गाडी पोलिसांना दिसली तर ताबडतोब ती ताब्यात घेऊन त्यामध्ये असलेला इसम संकेत अजय बुग्गेवार वय 29 वर्षे, राहणार प्लॉट नंबर 1011 आशीर्वाद नगर NIT गार्डन जवळ पोलीस स्टेशन सक्करदरा हा मिळून आला. त्याची अंगझडती घेतली असता त्याच्यामध्ये त्याच्या खिशामध्ये एकूण 16 ग्राम 7 मिलीग्राम MD पावडर मिळून आली ज्याची किंमत 1,67,000 अशी होत आहे. त्याच्याकडून तो MD पावडर नियमाप्रमाणे जप्त करण्यात आलेला आहे आणि आरोपीला अटक सुद्धा करण्यात आलेली आहे. आरोपीला अटक करून माननीय न्यायालयात हजर करून दिनांक 15 तारखेपर्यंत त्याचा PCR घेण्यात आलेला आहे. या दरम्यान आरोपीकडे आम्ही तपास केला. त्याबद्दल त्यांनी सांगितले की ही जी पावडर आहे ती पावडर ऍक्च्युली प्रणय पाझारे नावाचा जो त्याचा मित्र आहे त्याच्या घराजवळ राहतो. त्यांनी त्याला सांगितलं होतं की 1-2 मुलं येतील तुझ्याकडे, तो फक्त त्या SD स्टँड परिसरामध्ये जाऊन थांब म्हणजे ती मुलं येतील आणि तुझ्याकडून ती पावडर घेऊन जातील असं सांगितल्याने तो तिथे ती डिलिव्हरी देण्याकरता आला होता असं त्याचा जबाब आहे. त्याच्यानंतर तो जो दुसरा आरोपी आहे तो अद्यापपर्यंत फरार आहे. आम्ही त्याच्या मागावर आहोत. लवकरच आम्ही त्याला सुद्धा अरेस्ट करू. माझं सगळ्या नागरिकांना आव्हान आहे, जर MD ड्रग्स किंवा कोणताही नशाकारक पदार्थ जर आपल्याकडे कोणी असं अवैधरित्या बाळगत असेल, विक्री करत असेल, सेवन करत असेल किंवा अशा प्रकारचं कोणतंही रॅकेट आपल्या परिसरामध्ये जर ऍक्टिव्ह असेल तर कृपया पोलिसांना माहिती द्या. आत्ताच आदरणीय माननीय CP सर डॉक्टर रवींद्र सिंगल सर यांनी ऑपरेशन थंडर संपूर्ण नागपूर शहरात राबविले होते. त्या ऑपरेशन थंडर अंतर्गत पोलिसांनी हाच संदेश समाजाला दिलेला आहे की अशा प्रकारचे कोणतेही ड्रग्स, गांजा किंवा हेरोईन, ब्राऊन शुगर, MD या प्रकारचे जे नशाकारक पदार्थ आहे त्याचं कुठेही कोणीही सेवन करणार नाही किंवा कुठेही विकलं जाणार नाही किंवा कोणीही अवैध व्यवसाय करणार नाही. जर कोणाला असं दिसून येत असेल कृपया तात्काळ पोलिसांना माहिती द्या आणि नागपूर शहर हे नशामुक्त करण्यासाठी पोलिसांना मदत करा. ब्युरो रिपोर्ट SPN मराठी नागपूर.